नाही नाही, आपण टाइमवर मीटिंग सुरू करू, नो प्रॉब्लेम. अंतराताई, आता तुम्हीच सांगा, आपलं एखाद्यावर प्रेम असलं की आपल्याला असं वाटतं ना, सतत त्या माणसाने आपल्या डोळ्यासमोर असावं, सतत आपण त्याच्याकडे बघत राहावं, वाटतं की नाही? आणि असं वाटायला लागलं की समजून जायचं, आपण कोणाच्या तरी प्रेमात अखंड बुडालो, हो की नाही? अंतराताई, तुम्हाला म्हणून सांगते, आपले द परफेक्शनिस्ट एजे, त्यांचं पण असंच चाललंय. अहो ताई, काल माझ्या नकळत माझा फोटो काय काढला, मग तो स्वतःच्या फोनचा वॉलपेपर म्हणून सेट केला आणि मग दिवसभर त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते. पण मी काय म्हणते, एवढंच प्रेम आहे तर मग प्रपोज करायचं ना. म्हणजे कसं, एकदा प्रपोज केलं की त्यांना असं लपून लपून माझे फोटोही नाही काढावे लागणार. ते मला हक्काने सांगू शकतील, लीला माझ्या समोर बस, आणि मग तासन तास माझ्याकडे बघत राहू शकतील, हो की नाही अजय? काय असं काही नाही. तू मुळात कोणत्या फोटोबद्दल बोलतेस ते मला कळत नाही. माझ्या फोनवर असं कुठलाही वॉलपेपर नाही. हो का? प्रूफ आहे माझ्याकडे. प्रूफ? कसलं प्रूफ? दाखवते. फिंगरप्रिंट बघा. कुठे आहे प्रूफ? ही चीटिंग यायची. मी बघितलं होतं काल रात्री, तेव्हा माझाच फोटो होता वॉलपेपरला. आता सकाळी तुम्ही चेंज केलात, ही चीटिंग आहे. हो, म्हणजे आता तू माझा फोन चेक करायला लागलीस? नाही नाही एजे, असं चेक वगैरे नव्हते करत मी, पण मला उत्सुकता होती ना की काय बघून तुम्ही एवढं हसत होत. एक मिनिट, हा मुद्दा आहे का? आता मुद्दा हा आहे की तुम्ही तुमचा वॉलपेपर चेंज केला, आधी माझाच फोटो होता. असं अजिबात नाही लिहिला. एजे, मग प्रूफ दाखव ना लीला. एजे, तुम्ही मला का त्रास देताय? मी त्रास देतोय? मग तू माझ्यावर खोटे आरोप करून मला त्रास देते लीला. हे बघ, तू प्रूफ कर, मग मी मान्य करतो. ओके? प्रूफ हवंय? ठीक आहे, माझी शपथ घ्या आणि म्हणा की मी तुझा फोटो माझ्या फोनचा वॉलपेपर म्हणून सेट केला नव्हता. घ्या शपथ. लीला, हे आय डोंट बिलीव्ह ऑल दिस. ओके, स्टॉप ऑल दिस. मग तो अजूनच सोपं आहे. घ्या ना खोटी शपथ. पण मग जर खोटी शपथ घेतलीत आणि माझ्या जीवाला काही झालं, असं परत परत बोलू नकोस लीला कधी. बस. आता का मिळालं तुम्हाला तुमचं प्रूफ? एजे, तुम्ही माझी खोटी शपथ घेत नाही ह्याचाच अर्थ मी बोलते ते खरंय. एजे, एवढं प्रेम करताना मग मला माहित नाही, आता तुम्हाला मला प्रपोज करावंच लागेल. दॅट्स नॉट पॉसिबल लीला. हे तुलाही माहिती आहे. एनिवे, मला खूप काम पडलेली, मला ऑफिसला जायचं आहे. चल. एजे, हे बघ, काहीही झालं तरी तुम्हाला मला प्रपोज करावंच लागेल. त्याशिवाय मीही गप्प बसणार नाही आणि तुम्हालाही बसू देणार नाही. मूव्हिंग ऑन. एजे, अंकल, अडला हरी आणि पिशवीत सामान भरी. वहिनी, काय दिवस आलेत आपल्यावर. आता हे सगळं सामान घेऊन आपण विकायला जायचो बाहेर. सरू काहीतरीच काय बोलतेस? मग हे सामान का भरतोय आपण? सांगते, हळू बोला. हळू बोल. काय? मला कळतच नाहीये काही. वहिनी, 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 सांगा ना लवकर, आम्हाला काय प्लॅन आहे तुमचा? बाई, हे काय? अजून चहा पण नाही बनवला तुम्ही? काय गो बाई, सूर्य डोक्यावर आला. हा, सकाळपासून चहा नाही मिळाला, घशाला कोरड पडली माझ्या नुसती. काय करता तुम्ही?
हे जर असं चालू राहिलं ना तुमचं, एजंटकडे तक्रार करावी लागेल हा मला तुमची. नाही, मान्य आहे मला तुमचं सगळं आणि आम्ही काम करायला सुद्धा तयार होतो. पण घरात सामान कुठे आहे? सामान तर हवं ना. पण वहिनी सामान तर हवं ना. नाहीच आहे ते. असं कसं नाहीये? मग आम्ही खोटं बोलतोय का? तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्हीच बघा. अरे बाई, कधी काम करत नाही ना म्हणून सामान पुढे ठेवतात हे कळत नाही. नाहीये ना. चहा पावडर इथे अस. भांडभर दूध होत घरात. असं काय बाई, हे काय ताण. सामान नाहीये घरात, मग काम तरी कसं करणार ना. मला असं वाटतं मुलींनो आज बहुतेक सुट्टीच आहे आपली, नाही का? हा. आल्या मोठ्या सुट्टी असेल ना. सुट्टी बिट्टी काही मिळणार नाहीये. कामं तर करावीच लागतील. कामं हवीत ना. सामान आणा. पैसे देते, आणा सामान. असं कसं सगळं सामान संपलं? लग्न आहे म्हणून पुढच्या 2 महिन्याचं सामान भरून ठेवलं होतं मी. अचानक गायब कसं काय झालं? देताय ना पैसे? काय होतं हे सगळं? सांगा ना वहिनी. थांबा थांबा. सामान नीट आणा. हं? लवकर या, ढिगभर काम आहेत घरात. वहिनी, काय होतं सगळं? नक्की काय झालंय तुमच्या डोक्यात? मेंदूची पूजा. थांबा. लगेच इतक्या खुश होऊ नका. ही तर फक्त सुरुवात आहे. आता तुम्ही बघाच, हिच्याच घरात राहून हिचं जगणं कसं मुश्किल करते मी. नाही ना, स्वतःहून आपल्याला इथून जायला सांगितलं ना, तर नावाची दुर्गा नाही. तिलच सर आता थोड्या वेळात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बसा प्लीज. विश्वा. हां सर. ऑल सर. काय होतंय सर? कोण एवढं घाईत आहे? कोण तुम्हाला एवढं मेल्स करते? मला तेच कळत नाही विश्वरूप. लीलाचा मेल. हे जे मला प्रपोज करा. लीला, हा काय वेडपणा आहे? हे जे मला प्रपोज करा. सर आता तुम्हाला मेसेजेस पण यायला लागले. हे जे मला प्रपोज करा. एजे 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 मला प्रपोज करा. आपण विश्वा त्यांना मात्रेंना भेटू. ते तुम्हाला पुढचं प्रोसेस एक्सप्लेन करते. आपण भेटू पुन्हा. विश्वा अरेंज करेल मीटिंग. सर तुम्ही बाहेर बसता का? म्हात्रे सर तुम्हाला सगळं ब्रीफ देतीलच. प्लीज सर.
हो सर काय चाललंय मला तर काहीच कळत नाही कोण तुम्हाला एवढे मेल मेसेज आणि कॉल करताय सर मला माहिती आहे सगळं कोण करते विश्वा. कोण अहो सर कोण करत असेल हे लीला वहिनी करून माझं हे काय खायला मगाशी भूक लागली होती ना तुम्हाला. अहो हे हे नाश्त्याला पण दुपारच्या जेवणाचं काय डाळ भात भाजी चपाती ते लागेल आणलंय ना हं? ते आणलंय ना सगळं. कालिंदी ताई, तुम्ही दिलेल्या पैशात फक्त नाश्त्याचंच सामान आलंय. आम्ही काय करणार. काहीतरीच काय हे बघा तुम्ही जहागीरदार असाल पण ते तुमच्या घरी हा इथे हो तुम्हाला जे पैसे दिले होते ना त्यात मी किराणा भरते महिनाभराचं. अहो. मुद्दाम करताय ना. काही काय बोलताय कालिंदी ताई. असं मुद्दाम का करू आम्ही. आणि तुम्ही कुठे लिस्ट दिली होती आम्हाला. तुमच्यासोबत आमचाही नाश्ता राहिलाच होता त्यामुळे आम्ही जे खातो ते घेऊन आलो. आणि काय ना हे सगळं खाल्लं ना की शरीरासाठी चांगलं असतं हेल्दी. आणि ह्याने वजनही कमी होतं बरं का. आणि बनवायला पण एकदम इझी आहे. तुम्ही टेस्ट करा ना. सकाळपासून तुम्ही चहाही घेतला नाहीये. खूप भूक लागली असेल ना तुम्हाला. नाही माझा उपवासच आहे मी 2 फळं खाईन आणि रात्री याचं एक अर्धा पेला दूध घेईन. अहो चालेल यांना नसेल खायचं. मला जळली भूक लागली तिथे पोटात कावळे ओरडतात म्हणजे सकाळपासून त्यात एकदाच काहीतरी. हो लक्ष्मी सरस्वती त्यांना द्या. छान आहे ना. बेचव आहे चांगलंय का म्हणे. काय खातात आहो ही तर फक्त सुरुवात आहे. आता बघ हळूहळू कशी तुझी खरी लायकी दाखवते. लीला लीला
हिला हा काय वेडेपणा आहे? वेडेपणा नाही, याला प्रेम म्हणतात. हिला यू इम्पॉसिबल, यू नो. असू दे, इम्पॉसिबल ते इम्पॉसिबल. एवढीशी छोटी इच्छा आहे माझी, ती पण पूर्ण नाही करणार आहात का तुम्ही? हिला काय हट्टीपणा आहे? हे बघ, तुला माझ्या फिलिंग्स माहिती आहे ना, मग सांगायची काय गरज आहे? एजे, मला तुमच्या तोंडून ऐकायचंय काय? हेच की लीला आय लव्ह यू. एजे, एवढं नाही करणार माझ्यासाठी लीला, आय ना. लीला, आय हा, आय पुढे पुढे काय? आय कांट डू दिस. प्लीज. हे बघ, या जगात असं काही नाही जे एजे करू शकत नाही. तुझ्यासाठी मी तुझी प्रत्येक विश पूर्ण करायला तयार आहे. मग करा ना प्रपोज. प्लीज लीला, दुसरं काही माग, पण हे नाही. ठीक आहे, मग मला आत्ताच्या आत्ता चौपाटीला घेऊन चला. आत्ता चौपाटीला? हो, आता ही इच्छा तरी पूर्ण करा की तुम्ही फक्त बोलबच्चनच देता. एजे, म्हणा ना हो. फक्त बोलबच्चनच देता म्हणजे. हो ना, हो ना, हो ना. फाईन, तू रेडी हो? मी तयार होऊन येतो. जाऊया. प्रपोज तुम्ही करायलाच लावणार आहे.